खंडवा जमीन घोटाळा प्रकरणी सूर्यकांत येवले यांची आज पुणे पोलीस पुन्हा चौकशी करणार। 2 दिवसांपूर्वीच पोलिसांनी 10 तास चौकशी केली होती। काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन, वयाच्या 90व्या वर्षी लातूरच्या राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। महापालिका निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याची शक्यता, रवींद्र चव्हाण यांची माहिती। नाशिक महानगरपालिका निवडणूक काही दिवसांवर, वृक्षतोडीचा मुद्दा निकाली काढावा, खड्ड्यांचे प्रश्न सोडवावेत, नाशिककरांची मागणी। पुण्यात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, बॅनरमध्ये शरद पवारांसह अजित पवारांचा देखील फोटो। सोलापुरातील भाजपचे माजी अल्पसंख्याक शहराध्यक्ष मोहसिन शेख यांचा कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश, शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। हिंगोली 2 प्रभागात 18 नगरसेवक पदांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, नगरपरिषदेच्या 2 निवडणुकींचा नवीन कार्यक्रम घोषित। हिंगोलीतील वसमत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या 3 उमेदवारांची माघार, निवडणुकीसाठी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नांदेड पालिका निवडणुकीसाठी भाजप कार्यालयात अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी, 20 प्रभागातील 81 नगरसेवक पदासाठी 300हून अधिक अर्ज दाखल। नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांमध्ये बैठकीत पालिका निवडणूक महायुती म्हणून लढण्यासंदर्भात चर्चा। पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस बंधा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस बंधा न्यूज।